कुठलीही भाजी असो त्याची चव जी असते ना मसाल्यावर आहे. तर आजचा व्हिडिओ देखील एकदम खास आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये भाजीचा मसाला कसा असायला हवा, त्यामुळे भाजी आपली चवीला एकदम मस्त अशी होईल. तर भाजी बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत, त्याचबरोबर ही भाजी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करावी, ज्यामुळे काम जे आहे ना आपलं भाजीचं एकदम झटपट असं होईल आणि पटकन अशी भाजी आपली तयार होईल. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. सुरुवात वाटाणा किंवा याला मटार असं देखील म्हणतात. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे, त्यात मटार टाकलेले आहेत, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. थोडेसे गरम झाले की गॅस बंद केलेला आहे आणि हे पाण्यातच ठेवायचे आहे. पाण्यातून काढून घेतल्यानंतर भाजीत टाकले तर शेवटी हे असे सुरकुतलेले होतात. तर तसं होऊ नये, एकदम टवटवीत राहावे यासाठी हे पाण्यातच ठेवायचे आहे. आणि नंतर आपल्याला ज्यावेळेस भाजीमध्ये ॲड करायचे आहेत त्यावेळी डायरेक्ट पाण्यातून काढून भाजीमध्ये ॲड करायचे आहेत, म्हणजे एकदम टवटवीत अशी वाटाणे भाजी शिजल्यानंतरही राहतात. आता यानंतर मसाला बनवायला घ्यायचा आहे. तर मसाल्यामध्ये मी इथे 2 मोठे आकाराचे कांदे असे बारीक स्लाईस करून कट करून घेतलेले आहे आणि 2 बारीक आकाराचे टोमॅटो देखील असे बारीक स्लाईस करून घेतलेले आहे. तर हा कांदा जो आहे ना आता आपल्याला तेलावर चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर तेल इथं थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे, 2 चमचे तेल वापरलेलं आहे आणि इथं हा कंटिन्यू कांदा जो आहे ना असा तेलावर परतून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता जसं जसं परतलं जाईल ना तसा कांदा आहे ना असा एकदम सेपरेट झालेला आहे आणि असा सुटसुटीत झाला म्हणजे तो एकदम व्यवस्थित असा परतला जातो. कांदा व्यवस्थित परतला गेला म्हणजे काय होतं, मसाला छान होतो. जाड मोठा मोठा कापला किंवा बारीक वाडवे उभे तुकडे केले तर व्यवस्थित कांदा एकसारखा कधी कधी भाजला जात नाही आणि भाजीची चव बिघडते. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेले आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असे बारीक तुकडे करून टाकलेले आहे आणि हे देखील याच्यामध्ये परतून घेऊया. तर हे चांगले 2 मिनिट परतून घेतल्याच्यानंतर टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटोवरून लगेच थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हे लवकर असे शिजले जातील. आता हे सगळं साहित्य पुन्हा मिक्स करून घेऊया आणि एक मऊपणा येतपर्यंत टोमॅटोला आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचं आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता टोमॅटो देखील एकदम मऊ झालेलं आहे. इथे पाहू शकता कांद्याचं टोमॅटोचं टेक्स्चर जे आहे ना एकदम मऊ असं झालेलं दिसत आहे आणि सगळ्यात छोटी थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे घेतलेलं आहे. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करायचा आहे. मसाला थंड होत आहे तोपर्यंत पनीरची तयारी करूया. तर पनीर इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता हे 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि असं हे सगळीकडनं फ्राय करून घ्यायचं आहे. हलकासा सोनेरी कलर येतपर्यंत आपल्याला सगळ्या साईडने आलटून पालटून असं हे परतून घ्यायचं. इथं मस्त असं सोनेरी कलर आलेला दिसत आहे. आता आपलं पनीर जे आहे ना परतून झालेलं आहे. त्याच्यानंतर गॅस बंद केलेला आहे. तर मसाला देखील थंड झालेला आहे. तर मिक्सरमध्ये हा आपण एकदा फिरवून घेतलेला आहे या पद्धतीने. त्यानंतर याच मसाल्यामध्ये आपण एक 6 ते 7 भिजवलेले काजू टाकणार आहोत. काजू टाकणं टोटली ऑप्शनल आहे, पण काजू टाकल्यामुळे काय होतं, ग्रेव्हीची टेस्ट जी आहे ना ती खूप अशी छान येते. त्याचबरोबर ग्रेव्हीमध्ये एक चांगलासा थिकनेस यावं, मस्त असं बाइंडिंग यावं म्हणून पनीरचे असे जे कट केल्याच्यानंतर छोटे छोटे तुकडे राहतात ना ते या मसाल्यामध्ये चांगले असे वाटून घेतलेले आहे. त्याच्यामुळे ग्रेव्हीची टेस्ट एकदम मस्त अशी होते, थिकनेस वाढतो. आता मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये 3 चमचे तेल गरम केलेले आहे, पाव चमचा जिरे, 1 तमालपत्र टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेला हा जो मसाला आहे ना तो परतून घ्यायचा आहे. इथे मसाला परतताना गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित परतला जाईल आणि जळणार नाही. तर इथे 2 मिरचीचे उभे तुकडे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर. कमी तिखट आहे, कलर छान येतो आणि आपलं रेग्युलरचं जे तिखट आहे ना ते पाव चमचा टाकलेलं आहे. सगळे मसाले मिक्स करून घेऊया. पनीर मटरासाठी फार काही मसाले देखील आपल्याला लागत नाही. तर आता इथे पाहू शकता हळूहळू कलर जो आहे ना तो चेंज व्हायला लागलेला आहे. तर आपण टोमॅटोमध्ये देखील मीठ टाकलेलं होतं, तो अंदाज घ्यायचा आहे आणि मग इथं मीठ ॲड करायचं आहे. तर पुन्हा हे तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे. मसाला चांगला आपण परतून घेतला म्हणजे चव देखील छान येते. झाकण ठेवून 1-2 मिनिट लो फ्लेमवर चांगलं असं हे शिजवून घेतलेले. पाणी देखील आटलेलं आहे आणि इथे तेल सुटायला लागलेलं आहे. आता मसाल्यामध्ये पनीर आणि काजू वापरलेले आहे, त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे कंटिन्यू आपल्याला असं मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळा मसाला व्यवस्थित परतल्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे पाणी, गरम पाण्याचा वापर केलेला आहे. चव जे आहे ना बिघडत नाही. तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा थिकनेस पाहायचा आहे आणि त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ठेवायची आहे. तर एक उकळी येतपर्यंत आपण हे चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे.
त्यानंतर याच्यामध्ये जे मटार आपण पाण्यामध्ये ठेवले होते ना, ते पाण्यातून काढून डायरेक्टली भाजीमध्ये टाकलेले. थोडेफार काही कच्चेपणा असेल तर तो सगळा निघून जाईल. आता मटार टाकून आपण हे झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. ताजे मटार आहेत त्याच्यामुळे फार वेळ शिजायला देखील लागत नाही. तर हे झाकण काढले आणि त्याच्यानंतर जे पनीर आपण फ्राय करून ठेवलं होतं ना, ते ॲड करूया. बरेच जण पनीर जे आहे ना पाण्यामध्ये टाकून ठेवतात, पण मी हे झाकून ठेवलं होतं गरम गरम, तर ते देखील मऊ राहतं. त्याच्यामुळे पाण्यामध्ये टाकायची काही गरज लागत नाही. इथे कलर पाहू शकता, एकदम मस्त असा आलेला आहे. सगळ्यात शेवटी इथे टाकलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. सगळं असं हे मिक्स करून घेऊया. तर जशी जशी भाजी शिजली जाईल ना, तसा कलर देखील एकदम मस्त असा आलेला आहे. काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे कलर जो आहे ना भाजीला मस्त असा येतो. तर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याचा जी कन्सिस्टन्सी आहे, घट्टपणा आहे भाजीचा, तो एकदम परफेक्ट असा दिसत आहे आणि मस्त अशी भाजी आपली झालेली आहे. पनीर आणि काजूमुळे एक वेगळीच चव भाजीला आणि ग्रेव्हीला देखील येते. पनीर टाकल्याच्या नंतर फार वेळ शिजवायचे नाही, झाकण ठेवलेलं आहे आणि उकळी येतपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे. तर इथं पाहू शकता वरती मस्त असं तेल सेपरेट झालेलं आहे. तर भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे. सगळ्यात शेवटी इथे टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर, त्याच्यामुळे दिसायला अजूनच ही भाजी छान दिसते. खायचं म्हटलं तर आपण रोटी, चपाती, भात, पुरी बरोबर, नान बरोबर खाऊ शकतो, छान लागते. आता याच्या काही टिप्स आहेत महत्त्वाच्या. तर कांदा जो आहे ना असा बारीक स्लाईसमध्येच कापून घ्यायचा आहे, उभा कापायचा आहे आणि पातळ कापला म्हणजे काय होतं, हा भाजीपर्यंत एकदम सुटसुटीत असा होतो आणि सगळीकडनं व्यवस्थित असा कांदा भाजला जातो आणि भाजीची चव छान होते. सेम टोमॅटोच्या बाबतीत देखील असंच आहे, उभा कापला म्हणजे हे व्यवस्थित भाजले जातात. पनीरची भाजी बनवताना याच्यामध्ये बरेच जण दही किंवा फ्रेश मलाई देखील वापरतात. चव त्याने देखील छान येते. पण ते दोन्ही ऑप्शन नसेल तर एक तर तुम्ही काजूही वापरू शकता किंवा काजू नाही टाकला तरी फक्त पनीर तर असतंच. पनीरचे 2 ते 3 पीसेस मसाल्याबरोबर वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे भाजीला घट्टपणा येतो, चव चांगली लागते आणि भाजी अशी मिळून येते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, पाणी सुटल्यासारखं होतं. आता हे पनीर कट करताना थोडासा आकार जो आहे ना, बाकीच्या पनीरच्या डिशेस आपण करतो, पनीरचा आकार थोडा मोठा असतो, पण पनीर मटर करताना थोडासा आकार कमी ठेवायचा आहे. कारण मटर ही साईजला कमी असतं आणि किंवा सण समारंभ किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तर अशा वेळी शक्यतो पनीर मटर करताना साईज छोटी असावी. म्हणजे मटर आणि पनीर जरा भाजीमध्ये मिळून आल्यासारखं वाटतं. नाही तर काय होतं, मटर सगळे राहतात आणि पनीर संपून जातं. तर एकदम चालता बोलता स्टेप बाय स्टेप काम केलं ना, पटकन अशी भाजी तयार होते आणि चवीला तर एकदम मस्तच झालेली आहे. तुम्ही देखील घरी करून पहा आणि कशी झाली आहे तुमची भाजी हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजची ही झटपट होणारी पनीर मटरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.